Welcome all of you in this my channel. Today we are going to solve the next day activity of 10th standard, that is day 15th activity. So let's start. Now this activity is based on competency law statement 7, communicate pleasure, appreciation and support politely. So first of all, let's discuss about some instructions which are for teachers, parents and facilitators. Explain the nature of activity. या ऍक्टिव्हिटीचा नेचर शिक्षकांनी पालकांनी मुलांना प्रकट करून सांगायचा आहे कोणता आहे तो. आज स्टुडंट टू रीड द डायलॉग प्रॉपरली आणि त्यानंतर मुलांना ते डायलॉग प्रॉपरली रीड करायला सांगायचे आहेत विथ प्रॉपर इंटोनेशन. एनकरेज द लर्नर्स, मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे. पॅरेंट्स गिव्ह द ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि याशिवाय पालकांनी मुलांना ॲडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा याबद्दल द्यायचे आहे. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स आर फॉर स्टुडंट्स. रीड द फॉलोइंग डायलॉग केअरफुली. दिलेला डायलॉग तुम्ही केअरफुली रीड करायचा आहे. टेक द हेल्प ऑफ पॅरेंट्स, फ्रेंड्स अँड टीचर्स इफ नेसेसरी. गरज पडल्यास तुम्ही तुमच्या पालकांची, मित्रांची आणि शिक्षकांची मदत घेऊ शकता. अँड टेक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आणि तुम्ही चांगला प्रतिसाद या ऍक्टिव्हिटीला द्यायचा आहे. द ऍक्टिव्हिटी इज दिस learning activity. Read the following dialogue carefully and do the activity. So first of all, I am going to read this dialogue and then we will discuss about this activity. So there are two characters you can see. The first character is teacher and second one is student. So it is conversation between these two characters. Teacher: hello dear, why are you so serious? Student: teacher, because of this pandemic situation. Teacher: what happened? Student: I am worried about my 10th standard. Teacher: don't worry, I will clear everything through online education. Student: okay teacher, but if I have a doubt then? Teacher: then you may call me anytime. Student: now he is very happy and he happily said, it will be the best solution teacher. Teacher: okay, take care. And then student says, thanks teacher. So it is the conversation given here and there are some questions regarding this conversation. You can see on your screen. There are 3 questions. The first question is, what type of text is this? हा जो टेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे हा काय आहे? So I have told you that it is an example of conversation. You can see on your screen there is an answer. It is a conversation. Then second, why the student is worried? तो मुलगा जो आहे तो काळजीमध्ये का आहे? The reason is very simple, because he is in 10th class and pandemic does not ended yet. तो जो मुलगा आहे तो 10वी मध्ये आहे आणि अजून सुद्धा ही पॅन्डेमिक सिच्युएशन जी आहे, कोरोनाची साथ जी आहे ती अजून गेलेली नाहीये, म्हणून तो 10वी बद्दल चिंतित आहे. अँड लास्ट, हू इज सपोर्टिंग द होम? घरामध्ये तो विद्यार्थी असताना सुद्धा त्यांना कोण सपोर्ट करते? टीचर. सो दीज आर द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. नाउ नेक्स्ट, अगेन द सेम ऍक्टिव्हिटी इज गिवन हिअर. इट इज सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला सोडवून दाखवलेली आहे. ही तुम्ही ऍज अ डेमो बघायची आहे. वाचून दाखवतो मी तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी काय आहे. ओके, सो देर इज अगेन वन कन्व्हर्सेशन. इट इज ऑल्सो इन बिटवीन टीचर अँड स्टुडंट्स. सो टीचर सेज, डू यू स्टडी रेग्युलरली? देन स्टुडंट सेज, येस टीचर, आय डू माय होमवर्क इन टाइम. टीचर: ओनली होमवर्क? व्हॉट अबाउट युअर ऍक्च्युअल स्टडी? स्टुडंट: आय डोंट गेट सफिशियंट टाइम. टीचर: देन you have to prepare your own study timetable. It is also called as study planner. Then student says, sir, will you help me to plan this? Teacher: sure, I will help you. Student: thank you. या ठिकाणी फक्त सारांश तुम्हाला सांगतो, समरी सांगतो. शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात की तुम्ही अभ्यास रेग्युलरली करताय का? स्टुडंट म्हणतात, यस, आम्ही रेग्युलरली अभ्यास करतोय. याच्यावर टीचर विचारतात की तुम्ही होमवर्क सोडून अजून काय अभ्यास करताय का? त्याच्यावर स्टुडंट म्हणतात, नाही सर, कारण आम्हाला तेवढा वेळच भेटत नाही. आणि त्याच्यानंतर टीचर सांगतात की तुम्हाला तो वेळ काढण्यासाठी टाइम टेबल तुम्ही प्रिपेअर करा आणि त्याला स्टडी प्लॅनर असं नाव द्या, तेव्हाच तुम्हाला जास्त वेळ भेटणार आहे. आणि याच्यावर विद्यार्थी म्हणतात की ठीक आहे सर, आम्ही असं करू. आणि या ठिकाणी हे कन्व्हर्सेशन संपते. सो इट इज डेमो ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन अँड आन्सर आर गिवन हिअर. यू कॅन सी द फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डू यू फाइंड इन द कन्व्हर्सेशन? या कन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला काय सापडलं किंवा काय दिसून आलं? द आन्सर इज गिवन हिअर. आय फाइंड that the teacher is helping to the students about study.
जे शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांना स्टडी बद्दल मार्गदर्शन करतायत, मदत करतायत. सेकंड, हु इज नॉट गेटिंग सफिशियंट टाइम टू स्टडी. कोणाला या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी सफिशियंट टाइम भेटत नाही. याचा आन्सर काय आहे? द स्टुडंट इज नॉट गेटिंग सफिशियंट टाइम टू स्टडी. या ठिकाणी विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ भेटत नाहीये. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डज द टीचर आस्क टू प्रिपेअर. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय प्रिपेअर करायला सांगितलेलं होतं? आपण या ठिकाणी पाहिलं होतं बघा. या ठिकाणी शिक्षकांनी काहीतरी विद्यार्थ्यांना प्रिपेअर करायला सांगितले. बघा त्याचा आन्सर काय आहे? द टीचर आस्क टू प्रिपेअर स्टडी प्लॅनर. या ठिकाणी आपण पाहिलं होतं, एक टाइम टेबल शिक्षकांनी तयार करायला सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना आणि त्याच्यासाठी नाव काय आहे? स्टडी प्लॅनर. There is no need to solve this activity because it is a demo activity and it is given here already solved. So there is no need to write this activity. So let us discuss the next activity. Okay. Now next activity is for practice. Again, this activity is based on conversation. There is one conversation. It is between Ram and Sham in these two characters. So first of all, I read the instruction here, which is given here. You can see, facilitator gives following dialogue and asks to understand the communicating support politely. शिक्षकांनी हा डायलॉग विद्यार्थ्याला द्यायचा आहे आणि त्यांना तो समजून घ्यायचा आहे. राम, व्हॉट्स रॉंग विथ यू. राम श्यामला म्हणतो, काय तुझ्या बरोबर काय वाईट घडलेलं आहे? श्याम, आय हॅव गॉट लेस मार्क. मला खूप कमी मार्क भेटलेत. राम, हे नथिंग टू वरी, ओनली गेटिंग मार्क्स इज नॉट इम्पॉर्टंट. राम म्हणतो, फक्त मार्क भेटणे म्हणजेच काही महत्वाचं नाहीये. देन श्याम रिप्लाइड, देन व्हॉट इज इम्पॉर्टंट. मग काय महत्वाचं असतं? देन राम सेड, यू आर व्हेरी गुड इन स्पोर्ट्स. यू सी युअर स्ट्रेंथ हिअर. तू अभ्यासात जरी चांगला नसलास तरी तू खेळामध्ये खूप चांगला आहेस, त्यामुळे तुझी स्ट्रेंथ तू इथं वाढव. हा एक लहानसा कन्व्हर्सेशन तुम्हाला दिलेला आहे. Now there are some questions again. There are 3 questions regarding this paragraph, this conversation. So let us discuss about this question. The first question is, what do you find in the dialogue? या dialogue मध्ये तुम्हाला काय दिसून आलं? We can say that only marks are not important. We should have better skills other than studies if we are not good at studies. फक्त अभ्यासामध्ये मार्क मिळवणे म्हणजे सगळं नसतं. तर आपण काय करायला पाहिजे? तर अभ्यासामध्ये जो कमकुवत आहे त्यानं आपल्यामधले दुसरे स्किल सुद्धा शोधून काढले पाहिजेत आणि ते स्ट्रॉंग करण्यासाठी, स्ट्रेंथन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. इट इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. नाउ द सेकंड क्वेश्चन, इज इट पॉसिबल कम्युनिकेट लोनली. एकांतामध्ये एकटे असताना तुम्ही कम्युनिकेट होऊ शकता का? तुम्ही संवाद साधू शकता का? बघा, कन्व्हर्सेशन जे असतं हे कमीत कमी 2 माणसांमध्ये होत असतं, त्यामुळे तुम्ही एकटे असताना कम्युनिकेशन करू शकत नाही. अँड दॅट इज वाय द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज नो, इट इज नॉट पॉसिबल. लोनली कम्युनिकेशन हे पॉसिबल नाही. दॅट इज वाय आय हॅव रिटन दिस आन्सर हिअर. नो, इट इज नॉट पॉसिबल. ओके, सो लास्ट क्वेश्चन, वाय इज श्याम वरीड. अँड then the answer is because he got less marks. श्याम हा वरीड का होता? तो का चिंतित होता? कारण त्याला कमी मार्क भेटलेले होते. इट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सो solved those activity. Now the next activity is extension activity. So it is based on conversation, but it is a little bit different activity. So what you have to do here, you have to complete the dialogue which are blank here. ज्या ठिकाणी तुम्हाला मोकळी जागा दिसते, ब्लँक पोझिशन दिसते, त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःहून डायलॉग ऍड करायचे आहेत. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा असते. सेम ऍक्टिव्हिटी इथे विचारलेली आहे. सो लेट्स सॉल्व दिस ऍक्टिव्हिटी. आता पहिलं महेश. देर आर 2 कॅरेक्टर अगेन. द फर्स्ट कॅरेक्टर इज महेश अँड सेकंड इज सतीश. सो महेश सेड दॅट, डू युअर पॅरेंट्स कॉल्ड यू. तुझे पॅरेंट तुला ओरडतात का? आता प्रत्येकाचे पालक कधी ना कधी मुलांना ओरडत असतातच. त्यामुळं सतीश काय म्हणू शकेल? तो असं म्हणू शकेल, येस, माय पॅरेंट्स कॉल्ड मी समटाइम. काही वेळेला माझे पालक मला ओरडतात. देन नेक्स्ट महेश सेड, हाऊ डू दे एनकरेज वेन यू आर इन डिस्मे.
तू चिंतेत असताना, नाराज असताना तुझे पालक तुला एनकरेज कसे करतात? तर याचा आन्सर आपण कसं घेऊ शकतो? इट कॅन बी, सतीश कॅन बी से दॅट दे सपोर्ट मी, ते मला आधार देतात, गाईड मी, ते मला मार्गदर्शन करतात, अँड हेल्प मी टू फाइंड सोल्युशन्स, आणि ज्या प्रॉब्लेममुळं मी चिंतेत आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी ते मला सोल्युशन देतात. सो यू कॅन राईट दिस आन्सर. बट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे जे आन्सर मी तुम्हाला देतोय हे ॲज अ डेमो देतोय. तुम्ही सुद्धा हेच आन्सर लिहावेत असं अजिबात लिहावेत असं माझं म्हणणं नाहीये. तुम्ही स्वतःहून तुमचे आन्सर लिहू शकता. द आन्सर्स विच आर गिवन बाय मी आर ओनली फॉर डेमो पर्पज. इट इज नॉट कंपल्सरी टू राईट दीज आन्सर्स इन युअर नोटबुक. ओके, मी या ठिकाणी थांबतोय. यासारखे अजून व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी, मिळवण्यासाठी प्रत्येकाने हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.